सुरुवातीला महत्त्वाची बातमी, मनसेचा थोड्याच वेळात मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत। वांद्रेतील रंगशारदा सभागृहात हा मनसेचा मेळावा होतोय। हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे हे सध्या सरकारवर जोरदार टीका करतायत। अशातच आजच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल। तर मनसेचा मेळावा आज होतो आहे। राज ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी म्हणजेच रंगशारदा सभागृहाबाहेर पोहोचलेले आहेत। तर बाळा नांदगावकर आणि इतर महत्त्वाचे सगळेच नेते राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार। निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा डिवचलेलं आहे। या निवडणुकीनंतर ठाकरे आणि मनसेचं राजकारण संपेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काय बोलतायत राज ठाकरे याकडे लक्ष असेल। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। काय नेमकं आज होऊ शकतं मेळाव्यात? नक्की श्रुती, आपण पाहतोय पुन्हा एकदा राजगर्जना ऐकायला मिळते का याची उत्सुकता सध्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आता शिगेला पोहोचलेली आहे। राज ठाकरे यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे रंगशारदा या ठिकाणी आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठेवण्यात आलेला आहे। मुंबईतल्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात येणार आहे, काही पक्ष बांधणी संदर्भातल्या बैठका आहेत आणि त्यासोबतच महानगरपालिकेच्या अनुषंगाने सुद्धा महत्त्वाची बैठक ही मानली जाते। आणि नेमकी आता राज ठाकरे यांची भूमिका काय असणार आहे, युती संदर्भात ते काही भाष्य करणार आहेत का, किंवा निशिकांत दुबे यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा पक्ष जो आहे तो संपेल, लयास जाईल, अशा पद्धतीचं हे विधान आहे आणि त्याचा सडकून समाचार या ठिकाणी राज ठाकरे यांच्याकडून घेतला जाणार आहे का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। पण संघटनात्मक बैठक आहे, पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि सर्व महत्त्वाचे पदाधिकारी, मग ते पहिल्या फळीतले असू द्या, दुसऱ्या फळीतले असू द्या, तिसऱ्या फळीतले असू द्या, या सगळ्यांना आज मुंबईतल्या रंगशारदा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेसाठी मनसेनं रणशिंग फुंकलेलं आहे आणि राज ठाकरे आता नेमकं पदाधिकाऱ्यांना काय नेमकं भाष्य करणार आहे, त्यांच्या कशा पद्धतीनं कानमंत्र देणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद दिलेल्या तुम्ही माहितीसाठी।